मुलांनो सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्ही आणि आम्ही सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो आणि आपल्याला अभ्यासाची दिशा समजावी यासाठी इयत्ता 12वी मराठी या विषयाच्या कृतीपत्रिकेचा आराखडा आणि स्वरूप आपण माहिती करून घेऊया. ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विषय मराठी युवक भारती इयत्ता 12वी. आणि हा विषय कला शाखा, वाणिज्य शाखा आणि विज्ञान शाखा या तीनही शाखांना उपयुक्त आहे. आज आपण आपली कृतीपत्रिका कशी असेल, 80 गुणांची आणि गुणविभागणी कशी असेल, घटकानुसार, उद्दिष्टानुसार वगैरे सर्व माहिती आपण आता घेऊया. 12वी कृतीपत्रिका आराखडा. आता आपल्यापर्यंत आराखडा पोहोचलेला आहे. विषय आहे मराठी. घटकनिहाय गुणविभागणी, घटकानुसार. पहिल्या रकान्यात घटक दिलेत आणि त्याला दुसऱ्या रकान्यात गुण किती आहेत ते दिले. गद्य या घटकावर 20 गुण असतील, पद्य या घटकावर 16 गुण असतील, साहित्य प्रकार घटकावर 10 गुण असतील, उपयोजित या घटकावर 14 गुण असतील, व्याकरण व लेखनावर 20 गुण. अशा प्रकारे 80 गुणांची एकूण आपली कृतीपत्रिका असणार आहे. पहा, कृतीपत्रिका अशी असेल. विभाग गद्य पहिला असेल, त्यावर आहेत 20 गुण. त्यामध्ये अपेक्षित कौशल्य कोणती आहेत तर आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती इथे अपेक्षित आहे. कृती 1 पठित गद्य पाठावर. पठित म्हणजे आपल्या पुस्तकातले जे धडे आहेत त्यावर आधारित परिच्छेद असणार आहे, तुम्ही वाचलेला. तो पठित उतारा असेल 150 ते 180 शब्दांचा. त्यावर कृती असणार आहेत. पहिली आकलन कृती 2 गुणांची, आकलन कृती परत 2 गुणांची आणि स्वमत किंवा अभिव्यक्ती कृती असेल ती 4 गुणांची. इथे सूचना दिलेली आहे. स्वमत, अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी एक कृती देणे आणि त्यापैकी एकच सोडवायची आहे 4 गुणांच्यासाठी. अशा प्रकारे 8 गुण एकूण आहेत कृती 1 मधील अ भागावर. आता दुसरी कृती पाहूया आपण. पठित गद्य घटक. इथे पण तुम्ही वाचलेल्याच धड्यातली आपल्या पाठ्यपुस्तकातला उतारा असणार आहे 150 ते 180 शब्द. त्यावर आकलन कृती असेल 2 गुणांची, परत आकलन कृती असेल 2 गुणांची आणि स्वमत अभिव्यक्ती कृती असेल 4 गुणांची. आणि सारखीच कृती आहे दोन्ही पण, मागची आणि ही. यामध्ये स्वमत आणि अभिव्यक्ती यावर एक एक कृती असेल आणि त्यावर एकच सोडवायची आहे. अशा प्रकारे एकूण 8 गुण यावर आहेत. याच कृतीमधील पहिल्या भागातील कृती पाहूया आपण. अपठित म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा गद्य उतारा असणार आहे. तो उतारा लहान आहे मात्र. उतारा 100 ते 120 शब्दांचा असेल. त्यावर 2च कृती, आकलन कृती 2 गुणांची, आकलन कृती 2 गुणांची, अशी 4 गुण आहेत एकूण पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा. त्याला अपठित उतारा असं म्हणायचं. पुढची कृती पाहूया. विभाग 2 पद्य भाग आहे आणि त्याला 16 गुण आहेत. अपेक्षित कौशल्य आहे तिथे आकलन, अभिव्यक्ती, काव्यसौंदर्य आणि रसग्रहण. कृती क्रमांक 2 त्यामध्ये आहे. पठित पद्य पाठावर आधारित. तुम्ही जी कविता अभ्यासलेल्या आहेत पाठ्यपुस्तकात आपल्या त्यातलीच कविता असेल आणि संपूर्ण कविता दिलेली असेल. संपूर्ण कविता अपेक्षित. त्यावर कृती आहे 1, आकलन कृती 2 गुण, आकलन कृती 2 गुण, अभिव्यक्तीची कृती असणार आहे 4 गुणांना. अशा प्रकारे एकूण 8 गुण असणार आहेत अ भागाला. त्यातलाच कृती 2 मधला पठित पद्य. इथे पण तुम्ही वाचलेली कविता आपल्या पाठ्यपुस्तकातील, पण इथे कृतीसाठी दिलेली कविता सोडून इथली कविता आणि इथली कविता वेगवेगळी असेल. इथे काय आहे, काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा आहे. 4 ओळी दिलेल्या असतील, त्याचा अर्थ उलगडवून दाखवणे 4 गुणांच्यासाठी. भाग आहे 4 गुणांच्यासाठी. पुढची कृती पाहूया. पुढची कृती आहे पठित पद्य पाठावर आधारित. तुम्ही जी वाचलेली कविता आहे त्यावरच, पण आणि कृतीसाठी दिलेल्या कविता सोडून, परत रिपीट होणार नाहीत त्या कविता,
2 कवितांवर कृती असतील त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित. मग इथे काय काय कृती दिलेल्या आहेत? काव्य सौंदर्यावर आधारित कृती असेल, 4 ते 6 ओळी एखाद्या कवितेतील दिल्या असतील, किंवा त्याला और दिलेलं आहे रसग्रहणावर आधारित कृती, किंवा रसग्रहण करायचं आहे 4 ओळी दिलेल्या असतील, वेगळी कविता असणार आहे. आणि याला गुण आहेत 4 गुण. 4 गुणांच्यासाठी ही कृती करायची आहे. एकतर काव्य सौंदर्य लिहायचं आहे किंवा रसग्रहण लिहायचं आहे. पुढची कृती पाहूया. विभाग 3 साहित्य प्रकार आहे कथा आणि त्याला गुण आहेत 10 गुण. इथे अपेक्षित कौशल्य आहेत आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती. कृती तिसरी पाहूया. त्यातली अ. इथे कथा साहित्य प्रकार परिचय जो पहिला भाग आहे सैद्धांतिक त्यावर असेल. उतारा दिला जाईल. पठित उतारा 120 ते 150 शब्दांचा. त्यावर कृती असेल. 1 मध्ये आकलन कृती य आणि र त्यातही 2 भाग केलेले आहेत. 1 गुणांची असेल य आणि र. नंतर त्यातला दुसरा भाग आहे आकलन कृती 2 गुणांची असेल. असे एकूण 4 गुण असणार आहेत अकृतीवर. दुसरी कृती आहे आ. पठित कथांवर आधारित 4 कृती, म्हणजे ज्या कथा दिलेल्या आहेत त्यावर 4 कृती, पण त्यापैकी फक्त 2 सोडवायच्या आहेत. प्रत्येक कथेवर स्वमत कृती 1 आणि 1 अभिव्यक्ती कृती. कथा या साहित्य प्रकारावर 1 स्वमत असेल आणि 1 अभिव्यक्ती असेल. त्याला गुण आहेत स्वमतावर आधारित कृतीला 3 गुण आणि अभिव्यक्तीवर आधारित कृतीला 3 गुण, असे एकूण 6 गुण असणार आहेत. लक्षात आलंय की अशा प्रकारे अ आणि आ हा साहित्य प्रकार. आता हा झाला 6 4 10 गुणांचा. लक्षात आले अ आणि आ भाग. पुढची कृती आपण पाहूया. विभाग आहे 4. चौथा विभाग आहे उपयोजित मराठी आणि तो आहे 14 गुणांचा. इथे अपेक्षित कौशल्य आहेत आकलन, उपयोजन आणि कौशल्य. त्यातला अ भाग आहे उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती. 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे. त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित आहे आणि त्याला गुण आहेत 4 गुण आहेत. म्हणजे 2 कृती सोडवायच्या आहेत, आकलन कृती 4 गुण. दुसरी कृती आ. उपयोजित घटकांवर आधारित कौशल्याची कृती असेल 10 गुणांना. ही मोठी कृती आहे, इथे तयारी करावी लागेल तुम्हाला. 1 ते 4 घटकांवर आधारित आहे आणि प्रत्येकी 5 गुणांच्यासाठी आहे. पहा, उपयोजन आणि कौशल्य यावर आधारित 4 कृती असतील, त्यापैकी 2 सोडवायच्या, म्हणजे 5-5 गुणांच्यासाठी 1. अशा प्रकारे उपयोजित मराठीवर पहिला अ जो घटक आहे कृती आहे त्याला 4 गुण आणि आ आहे त्याला 10 गुण, असे 14 गुण एकूण आहेत. 14 गुणांच्यासाठी उपयोजित मराठीचा विभाग आहे. आणि शेवटचा 5वा विभाग आहे तो आहे व्याकरण व लेखन आणि त्याला 20 गुण आहेत. पहा, अपेक्षित कौशल्य आहेत त्यामध्ये आकलन, उपयोजन, स्वमत, अभिव्यक्ती, भाषा सौंदर्य. आणि अ भाग आहे व्याकरण घटक आणि वाक्प्रचार. व्याकरणाचे जे प्रकार अभ्यासले आपण त्यावर. व्याकरण घटक व वाक्प्रचार यावर कृती द्यायची आहे. त्यातली 1 आहे वाक्य रूपांतरला 2 गुण, समास 2 गुण, प्रयोग 2 गुण, अलंकार 2 गुण आणि वाक्प्रचार 2 गुण. असे हे 5 वस्तुनिष्ठ प्रश्नांचा हा प्रकार आहे. झाले 10 गुण. 10 गुणांच्यासाठी व्याकरणाचा घटक आहे. आता त्यातला आ शेवटचा भाग आहे निबंध लेखन. खालीलपैकी एका विषयावर 200 ते 250 शब्दात निबंध लिहायचा आहे. त्याला 10 गुण असतील. 5 निबंधाचे विषय दिलेले असतील, त्यातला 1 सोडवायचा आहे. वर्णनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक, आत्मवृत्तात्मक, कल्पनात्मक, वैचारिक निबंध यापैकी दिलेला असेल त्यातला 1 सोडवायचा आहे. अशा प्रकारे हा कृतीपत्रिकेचा आराखडा आपण अभ्यासला. आता आपण पाहूया विकल्पासह घटकनिहाय गुणविभागणी. विकल्प म्हणजे और प्रश्न आपल्याला पाहूया आपण आता. विकल्पासह घटकनिहाय गुणविभागणी. गुणांचे तक्त्यात रकाने दिलेले आहेत. घटक, गुण,
टक्केवारी, विकल्प, विकल्पासह गुण आणि टक्के. आता इथे गद्य त्याला 20 गुण आहेत, टक्केवारी त्याची झाली 25. नंतर विकल्पासह गुण असणार आहेत 8, विकल्पासह गुण 28. सगळे विकल्प गुण 8 आहेत, पण जर टोटल केली या 20ची आणि या 8ची तर विकल्पासह 28 होतात, म्हणजे टक्केवारी 35 होते. पद्याच्या बाबत गुण आहेत 16, पण टक्केवारी होते त्याची 20. विकल्प गुण आहेत 4, म्हणजे और प्रश्न सोडवायला 4 आहेत, म्हणजे टोटल होतात 16 आणि 4 20. टक्केवारी झाली त्याची 25%. साहित्य प्रकार 10 गुण आहेत त्याला, टक्केवारी झाली 12.50. विकल्प गुण आहेत 6, 10 आणि 6 होतात, विकल्पासह गुण 16, म्हणजे 20% इतकं प्रमाण आहे घटकाचं त्या. उपयोजितचे 14 गुण आहेत, टक्केवारी झाली 17.50. विकल्प गुण आहेत 14, 14 आणि 14 झाले 28, 28 गुण विकल्पासह, म्हणजे उपयोजितची टक्केवारी आहे 35. गद्य आणि उपयोजितचं समान दर्जा आहे. व्याकरण घटक 10 गुण आहेत, टक्केवारी झाली 12.50. विकल्पाचे गुण अजिबात नाही आहेत व्याकरणाला. विकल्पासह गुण टोटल एकच झाली 10 आहेत, 12.50. लेखन निबंध 10 गुण आहेत, 12.50%. विकल्प नाही आहे त्याला, विकल्पासह गुण 10च होतात, 12.50. असं हे टोटल जर गेले तर हे 80 गुण आहेत, टक्केवारी त्याची 100. विकल्प गुण 32 आहेत आणि विकल्पासह झाले 112, हे जर टोटल केली तर, आणि टक्केवारी आहे 140. हे तुम्हाला माहितीसाठी आहे. पुढे आहे उद्दिष्टानुसार गुणविभागणी केलेली आहे. इथे घटक आहे आकलन, उपयोजन, कौशल्य आणि एकूण गुण. गद्य घटकाला आकलनावर 12 गुण, उपयोजनाला 4 गुण, कौशल्याला 4 गुण, असे 20 गुण. पद्य घटक आकलनाचे 4 गुण, उपयोजनचे 6 गुण, कौशल्यावर 6 गुण, एकूण झाले 16. साहित्य प्रकारावर आकलन 4 गुण, उपयोजन 3 गुण, कौशल्य 3 गुण, असे झाले 10. उपयोजितवर गुणविभागणी उद्दिष्टानुसार आकलन 4, नंतर उपयोजनावर 5, कौशल्यावर 5, एकूण झाले 14. व्याकरण आकलनावर 5, उपयोजन 5, कौशल्य नाही आहे इथे, आणि एकूण झाले 10. लेखनाला लेखन कौशल्याला 10 गुण आहेत, तिथे एकूण 10, आणि एकूण गुण झाले आकलनाला 29, उपयोजन 23, कौशल्याला 28 आणि एकूण 80. आता पाहूया आपण उद्दिष्टानुसार गुणांची टक्केवारी. उद्दिष्ट, गुण, टक्के, विकल्प गुण, विकल्पासह गुण आणि टक्के. आकलनाला 29 गुण आहेत, टक्केवारी 36.25. विकल्प गुण आहेत 4, विकल्पासह गुण झाले 33. 29 आणि 4 33, टक्केवारी झाली 41.25. उपयोजन 23 गुण आहेत, टक्केवारी 28.75. विकल्प गुण 14, 23 आणि 14 झाले 37. विकल्पासह गुण 46.25%. कौशल्य याच्यावर गुण आहेत 28, टक्केवारी 35. विकल्प गुण 14, एकूण झाले 42, 52.50 टक्केवारी. एकूण झालेली आहे गुण आहेत 80, टक्केवारी 100. विकल्प गुण आहेत 32, विकल्पासह गुण 112 आणि टक्केवारी 140. पुढे पाहूया घटकांचे गुणनिहाय प्रश्न प्रकार. आता इथे घटक वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी आणि एकूण प्रश्नसंख्या दिली आहे. आता पहा रकाने इथे वस्तुनिष्ठ 1 गुण, 2 गुण, इथे लघुत्तरी दिलेलं आहे 2 गुण, 3 गुण, 4 गुण, दीर्घोत्तरी दिलं आहे 5 गुण, 10 गुण, आणि एकूण प्रश्नांची संख्या. आता पाहू गद्याच्या बाबत 1 गुणाचा प्रश्न नाही आहे, 2 गुणा 6 आहेत, इथे 6 गुण आहेत, आणि मध्ये कोणतेच गुण नाही आहेत. इथे मात्र लघुत्तरीचे 2 गुण आहेत, 6 आणि 2 झाले 8 गुण. नंतर पद्यावर 2 गुण आहेत वस्तुनिष्ठ आणि 3 गुण आहेत लघुत्तरी, असे झाले 5. साहित्य प्रकारावर इथे 1 गुणाचे 2 प्रश्न असतील, इथे 2 गुणांचा 1 आहे,
आणि हे झाले 2 आणि 3 आणि इथे एक लघुत्तरीचा 1 आहे, असे झाले 5 गुण. इथे उपयोजित आहे. उपयोजितवर वस्तुनिष्ठ प्रश्न नाही आहेत, 2 गुणांचे आहेत मात्र. आणि इथे पण दीर्घोत्तरीमध्ये 2 गुणांचं, 2 आणि 2 झाले 4. व्याकरणाचे आहेत 5 गुण आहेत. वस्तुनिष्ठ त्याला 5 गुण. नंतर लेखनाला इथे 1 गुण. इथे आहे दीर्घोत्तरी आपला निबंध 10 मार्काचा. अशा प्रकारे एकूण प्रश्नसंख्या असणार आहे 28. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न 1 गुणाचे 2 असणार, 2 गुणांचे 14 असणार, 2 गुणांचे 2 असणार, 3 गुणांचे 2 असणार, 4 गुणांचे 5, 5 गुणांचे 2, 10 गुणांचा 1. अशा प्रकारे 28 प्रश्न असणार आहेत. आता पाहूया घटकांची प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी व टक्केवारी पाहू. आता इथे दिला एक घटक वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी आणि एकूण गुण. मग याच्यासारखाच तक्ता आहे इथे 1 गुण, 2 गुण, 2 गुण, 3 गुण, 4 गुण, 5 गुण, 10 गुण आणि इथे एकूण गुण. गद्याच्या बाबत पाहूया. गद्य इथे 2 गुणांचे 12 गुण आहेत आणि इथे 8 4 गुणांचे 2 प्रश्न असणार, असे एकूण 20 गुण. नंतर पद्यावर असणार आहेत 2 गुणांचे प्रश्न 2 असतील ना ते 4 गुण आणि 4 गुणांचे आहेत 4 गुण असणारे प्रश्न 12 गुणांचे आहेत, असे 12 आणि 4 16. नंतर साहित्य प्रकारावर 1 गुणाचे 2 प्रश्न, 2 गुणाचे 2 प्रश्न, नंतर 3 गुणांचे 6, असे मिळून 6 आणि 4 10. उपयोजितवर लघुत्तरी 4 गुण, नंतर दीर्घोत्तरी 10, 5 गुणांचे म्हणजे 14. व्याकरणावर वस्तुनिष्ठ 10 आहेत ते 10. लेखनावर फक्त एक दीर्घोत्तरी निबंध आहे तो निबंध. अशा प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या दिली आहे 2. 1 गुणाचे 2 असतील, 2 गुणांच्यासाठी 28, नंतर 2 गुण 4, 3 गुण 6, 4 गुण 20, 5 गुण 10, 10चं 10. अशा प्रकारे 80 एकूण गुण असणार आहेत. एकूण गुण इथे वस्तुनिष्ठचे 30, लघुत्तरीचे 30 आणि दीर्घोत्तरीचे 20. हे एकूण झाले 80. टक्केवारी काढली आपण. वस्तुनिष्ठची तर 37.50, लघुत्तरीची 37.50 आणि दीर्घोत्तरीची 25%, अशी एकूण झाली 100%. आता पाहूया प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी. प्रश्नांच्या प्रकारानुसार प्रश्न प्रकार, गुण, टक्के, विकल्प गुण, विकल्पासह गुण आणि टक्केवारी. वस्तुनिष्ठ प्रश्न 30 गुण, टक्केवारी 37.50, विकल्पाचे गुण नाही आहेत, विकल्पासह झाले 30च झाले, टक्केवारी 37.50. लघुत्तरी 30 गुण, 37.50 टक्केवारी, विकल्प गुण 22, एकूण विकल्पासह झाले 52, टक्केवारी 62. दीर्घोत्तरी 20 गुण, टक्केवारी 25, विकल्पासह गुण 10, विकल्प गुण 10, विकल्पासह 30, टक्केवारी झाली 37.50. गुण एकूण 80, टक्केवारी 100, विकल्प गुण 32, विकल्पासह 112 आणि 140 टक्केवारी. आता पाहूया काठिण्य पातळीनुसार गुणविभागणी केलेली आहे. घटक, सोपे, मध्यम, कठीण, एकूण आणि टक्केवारी. की प्रश्नांची, कृतींची काठिण्य पातळी कशी आहे त्यानुसार गुणविभागणी केलेली आहे. इथे दिलेले आहे गद्य घटक. सोपे प्रश्न किंवा सोपे गुण तिथे असणार आहेत 12 सोपे. मध्यम असणार आहेत 8 गुण. नंतर कठीण दिलेलाच नाही आहे गद्यावर. नंतर एकूण 20 गुण, टक्केवारी 25. पद्यावर सोपे 8, मध्यम 4, कठीण 4, एकूण 16, टक्केवारी 20. साहित्य प्रकार सोपे 4, मध्यम 6, कठीण नाहीच आहे तिथे आणि एकूण 10, 12.50 टक्केवारी. उपयोजित सोपे 4, मध्यम 10, कठीण इथे पण नाही आहेत, एकूण 14, 17.50 टक्केवारी. व्याकरण सोपे 5, मध्यम 5, कठीण नाहीच आहेत,
आणि एकूण 10 12.50 टक्केवारी. निबंध लेखन कठीण फक्त 10 मार्काचा इथे दिला आहे. एकूण 10 12.50 टक्केवारी. एकूण सोपे जवळजवळ 33 गुण, मध्यम 33 गुण, कठीण फक्त 14 गुण आहेत आणि एकूण 80 गुण, टक्केवारी 100. अशा प्रकारे टक्केवारी जर घेतली तर 41.25% कृती सोपे आहेत, 41.25% कृती मध्यम आहेत आणि 17.50% कृती फक्त काठिण्य पातळीच्या आहेत. अशी एकूण 100. अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, आराखडा, गुणविभागणी सगळी माहिती घेतलेली आहे. ही तुम्हाला अतिशय उपयोगी आहे. बारकाईने अभ्यास करा म्हणजे त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. अभ्यासाची दिशा मिळते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच व्हिडिओ लेक्चर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना या लिंक जरूर पाठवा. तुमचा एक लाईक, तुमची एक कमेंट अतिशय प्रेरणादायक असते. त्यामुळे लाईक करायला, कमेंट करायला कंजूषपणा करू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.